गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपल्या व्ह्यूअर्सने काही कमेंट केलेलं होता की त्यांना आपल्या चॅनलचा एक टेलिग्राम ग्रुप लागत आहे। तर आज मी आपल्या चॅनलचा एक टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे। त्याची लिंक मी खालच्या पिन कमेंटमध्ये पण देईल व डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, तर तुम्ही तिथे जाऊन तो जॉइन करू शकता। आता मी एक अट पण सांगतो की तुम्ही कधी जॉइन करायचं। मी त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आता कोणताही कॉल किंवा टिप प्रोव्हाइड नाही करणार आहे। आता हे ऐकून खूप लोक डिसअपॉइंटमेंट झाले असतील, परंतु मी हा यूट्यूब चॅनल का चालू केला की आपल्या लोकांनी स्टॉक मार्केट शिकावे व त्यामध्ये खूप वर जावे। तर जर मी ग्रुपमध्ये आपल्याला कॉल व टिप प्रोव्हाइड करत राहिलो तर तुम्ही ग्रो कसे होणार? तुम्ही रोज माझ्यावरतीच डिपेंड राहणार की याचा कॉल येईल, याचा टिप येईल, तेव्हा आपण बाय करू। परंतु हे माझ्या इथिक्समध्ये बसत नाही आहे। तर म्हणून मी काय करेल, टेलिग्राम ग्रुप तर बनवला आहे, परंतु त्यामध्ये मी ॲनालिसिस शेअर करेल। ॲनालिसिस म्हणजे कशी, जशी मी आजचा ओव्हरव्ह्यू का घेतला, आज आपण बाय साईडचं कोणत्या लेवलच्या वर बघू, सेल साईडचं कोणत्या लेवलच्या खाली बघू, तर हे सर्व लेवल्स मी तिथे पोस्ट करेल। मग तुम्ही इथे चार्टवरती जाऊन तुमच्या चार्टवरती जाऊन तिथे ड्रॉ करू शकता व त्याच्यानंतर मार्केट तिथे कसं बिहेव करतं आहे। जसं मी मागच्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये जसं सांगितलं आहे की आपल्याला सेलर्स आल्यानंतर बायर्स किती स्ट्रॉंग होत आहे किंवा नंतर पुन्हा सेलर स्ट्रॉंग होत आहे की नाही, हे सर्व तुम्ही तुमच्या चार्टवरती ॲनालाइज करू शकता जेव्हा माझे लेवल्स तुम्ही ड्रॉ करशाल तिथे। तर मी ह्या चॅनलवरती लेवल्स देणार आहे। तर आज मी तो चॅनल उघडला पण आहे, एकदा तुम्हाला तो चॅनल दाखवतो। तर हा आहे आपला चार्ट टॉक्स मराठी ऑफिशियल चॅनल। तर याची लिंक मी खाली एक पिन कॉमेंटमध्ये टाकून देईल। तर ज्यांना कोणाला स्टॉक मार्केट शिकायचं असेल, ट्रेडिंगमध्ये खूप सक्सेसफुल व्हायचं असेल, त्यांनीच इथे जॉईन करा। ज्यांना कॉल टिप्स लागत असेल ते पण जॉईन होऊ शकता, त्यांना इथे लेवल्स बघायला मिळतील, तुम्ही शिकून पण शकता। कॉल टिप्स घेऊन काहीच होणार नाही आहे, कारण जर कधी लॉस जरी झाला नाही ते तर तुम्ही मला ब्लेम करशाल की याच्यामुळेच लॉस झाला आहे, तुमचे इमोशन्स कंट्रोलमध्ये नसेल। तर म्हणून आपण फक्त इथे शिकण्यावरती फोकस करतो। तर जसं मी आज 9:27 की ॲनालिसिस शेअर केली होती निफ्टीची, एकदा हा फोटो बघून घेऊ। तर इथे काय सांगितलं होतं की जर निफ्टी सस्टेन करतोय 18,305च्या वर तर आपण बाय साईडला जाऊ। तेव्हा निफ्टीची तिसरी कॅन्डल चालू होती व ती पण थोडी रेडच होती। आता आपण निफ्टीच्या चार्टवरती जाऊन बघू की मी जे म्हटलो की आपण 18,305च्या वर बाय साईड व्ह्यू बघू ते कसं झालेलं आहे। तर आपण 0 वरती गेलो व इथेच आपण निफ्टीचा चार्ट ओपन केला ना, तर इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण तिसरी कॅन्डल रेड बनत होती ना, तेव्हा सांगितलं होतं की जेव्हा निफ्टी 18,305 म्हणजे इथे कुठे लेवल येते ती 18,305च्या आसपास, तर याच्यावर जेव्हा निफ्टी निघेल इथे जर सस्टेन होतं ना तर आपण बाईंग साईडचा ट्रेड घेऊ। तर इथे बघू शकता की निफ्टी 18,305 पासून 18,390 पर्यंत गेला। तर इथे आपल्याला एक 80 ते 85 पॉईंटची मुवमेंट बघायला मिळाली व त्यानंतर आपण इथे बघतो की आपल्याला बाईंग साईडचा ट्रेड घ्यायचा आहे, तो कुठे घ्यायचा आहे। आपण फक्त ओव्हरव्ह्यू बघितला होता, परंतु मार्केटने त्यानंतर डायरेक्ट स्ट्रेट अप मूव दिली। जर इथे थोडं कन्सोलिडेशन होऊन प्राइस ॲक्शननुसार जर आपल्याला एंट्री बघायला मिळाली असती तर आज आपण एंट्री घेतली असती, परंतु जसं तुम्ही अगोदरच बघितलं असेल की आज आपण कोणती ऑर्डर पंच नाही केलेली। पोझिशन बुक पण आपलं एकदम रिकामी आहे, कारण आपल्याला आपल्या प्राइस ॲक्शननुसार कोणताही ट्रेड नाही भेटला। आपली व्ह्यू तर बरोबर गेला की मार्केट 18,305च्या वर जाईल, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड नाही भेटला। व नंतर मी अजून एक कोणता मेसेज केला होता की जर 18,280च्या खाली सस्टेन होतो ना तर आपण सेल करू। 18,280 म्हणजे आजचा जो लो होता ना रेड कॅन्डलचा, त्याच्या खाली सस्टेन झाल्यानंतर आपण सेलच्या साईडचा ट्रेड घेऊ, म्हणजे खालच्या साईडला आपण कॉल नाही घेणार व 18,305च्या वर कॉल घेऊ। तर अशा प्रकारे मी ॲनालिसिस टाकणार आहे। तर जर आपल्याला लर्निंगमध्ये इंटरेस्ट असेल तर कृपया करून कॉमेंटमध्ये मी लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर इथे येऊन जॉईन करून घ्या। उद्यापासून आपण अशीच ॲनालिसिस पोस्ट करत जाऊ। इथे बघू शकता मी 9:27लाच पोस्ट केलेली होती व त्यानंतर मार्केट तर वरच निघून गेलं। चला आज आपल्याला ट्रेड का नाही भेटलं याचं बघू। की जसं मी आपली काय स्ट्रॅटेजी आहे की जेव्हा मार्केट आपल्या ओव्हरव्ह्यूच्या वर असतं ना तेव्हा आपण कॉलमध्ये एंट्री घेतो, ती पण कधी की सेलर जिथे वीक होताना दिसतं, परंतु इथे सेलर आल्यानंतर लगेच बायर्सने ब्रेकआउट दिला, पुन्हा इथे सेलर्स आल्यानंतर लगेच बायर्सने ब्रेकआउट दिला। तर आपल्याला कुठे पण असं बघायला नाही मिळालं हायर लो व हायर हायचं फॉर्मेशन, मग आपण क्रॉसिंगवरती बाय करू। तर इथं डायरेक्ट ब्रेकआउट होत होते म्हणून आपण बाईंग साईडचा ट्रेड नाही घेतला व आपल्याच रूलने आपल्याला किती वाचवलं, कारण इथं जर आपण डायरेक्ट ब्रेकआउटवरती ट्रेड घेतला असता तर इथे स्टॉप लॉस गेला असता, इथे ब्रेकआउटवरती घेतला असता इथे स्टॉप लॉस गेला असता। तर आपल्याला आपल्या रूल्सने इथे वाचवलेलं आहे। व सेलिंग साईडचं मी कधी बघितलं की जेव्हा मार्केटने ही मोमेंटममध्ये खालच्या साईडला रॅली दिली ना, व त्याने हा सपोर्ट पण ब्रेकडाऊन दिला, नंतर या सपोर्टच्या जवळ आला तर मी इथे पुटमध्ये इंटरेस्टेड होतो, परंतु इथे काय झालं मार्केट वर गेलं। मी काय एक्सपेक्ट केलं की पुन्हा खाली आल्यानंतर पुन्हा थोडंसं वर जाईल, या हायला क्रॉस नाही करू शकणार, मग जेव्हा पुन्हा खाली येईल ना, हा जेव्हा लो क्रॉस होईल तेव्हा आपण सेल करू व टार्गेट असेल या लेवलच्या आसपास 330च्या आसपास। परंतु जसं इथे बघायला मिळतंय मार्केटमध्ये एकदाच बायर्सने अटेम्प्ट केला, दुसऱ्यांदा केलंच नाही, नंतर डायरेक्ट सेलर्सने परत ब्रेकडाऊन आणला, पुन्हा थोडेसे बायर्स आले, पुन्हा ब्रेकडाऊन आणला। तर इथे आपल्याला कोणताही सेलिंग साईडचा ट्रेड नाही भेटला,
तर म्हणून आजचा पूर्ण दिवस आपण कोणती ऑर्डर पंच नाही केलेली. तर बघूया उद्या आपण मार्केटमध्ये कसं ट्रेड करू. व जर आपल्याला आजचा जो ओव्हरव्ह्यू मी पोस्ट केला होता टेलिग्राममध्ये की याच्या 305च्या वर आपण बाईंग साईडचा बघू, तो जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.